ठिकाणी पलूसमध्ये चुकीचा विकास आराखडा नगरपालिकेने प्रसिद्ध केलेला आहे आणि त्याच्यामध्ये गावामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती लोक भूमिहीन होणार आहेत आणि चुकीच्या पद्धतीचं हे काम विकास आराखड्याचं असल्यामुळे या गावामध्ये सामान्य माणसांमध्ये फार मोठा असंतोष निर्माण झालेला आहे आणि हा असंतोष एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहे की भविष्यामध्ये गावातले रस्ते आणि गाव बंद अशा पद्धतीचं आंदोलन उभं राहण्याची शक्यता आहे आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गावामध्ये यामुळे निर्माण होण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळं आरक्षणामध्ये फेरबदल केले पाहिजे। विकास आराखडा करत असताना सर्वसमावेशक विकास आराखडा झाला पाहिजे। ठराविक लोकांना टार्गेट करून त्यांच्या जमिनीवरती आरक्षण टाकणं अशा पद्धतीचं नियोजन विकास आराखडा तयार करत असताना झालेलं आहे आणि हे सगळी जबाबदारी मागच्या नगरपालिकेची आहे आणि त्यावेळेच्या नगराध्यक्ष सर्व नगरसेवक यांनी एकत्रित बसून हा विकास आराखड्याचा कार्यक्रम तयार केलेला आहे आणि परत तो सरकारला सबमिट केलेला आहे आणि आता त्याच्या सुनावण्या सुरू आहेत आणि त्या सुनावण्या वरती मोठ्या प्रमाणावरती ऑब्जेक्शन या ठिकाणी आलेले आहे। 2200 लोक यात बाधित झालेले आहेत। त्यामुळं याला आमचा प्रखर विरोध आहे आणि विरोध करण्यामध्ये आमची भारतीय जनता पार्टी, मनसे, शिवसेना, एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट ही सगळी मंडळी या ठिकाणी आहे। आमचे भाजपचे सर्जेराव अण्णा नलवडे यांच्या नेतृत्वाखाली हा लढा आपण या ठिकाणी उभा करतोय। या ठिकाणी आमचे मनसेचे सागर सुतार आहेत, नंतर प्रदीप सावंत आहेत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे, नंतर आमचे सूर्यवंशी आहेत अजित पवार राष्ट्रवादी गटाचे, त्यानंतर आमचे भाजपचे संजय भाऊ सुगडे आहेत, रामानंद पाटील आहेत, रोहित पाटील आहेत, आमचे सुतार साहेब आहेत। ही सगळी मंडळी या ठिकाणी आणि प्रशांत लेंगरे आमचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जे आहेत प्रशांत लेंगरे ते बाहेरगावी गेलेले आहेत ते पण याच्यामध्ये आहे। आम्ही युतीची सगळे घटक पक्षांची मंडळी एकत्र या ठिकाणी आलेलो आहे आणि ह्या आरक्षणाला आम्ही सगळी विकास आराखड्याला आम्ही सगळी विरोध करतोय आणि विकास आराखड्यामध्ये जी आरक्षणं टाकलेली ती आरक्षणं सगळं सर्वसमावेशक असली पाहिजे याच्यासाठी आम्ही या ठिकाणी लढा उभा करतोय। या संदर्भात देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे सुद्धा आम्ही तक्रारी आमच्या दिलेल्या आहेत, परंतु शासकीय प्रोसेस जी आहे ती आता चालू आहे आणि 13 तारखेपासून त्याच्या सुनावण्या या ठिकाणी सुरू होत आहे। त्यामुळं याच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आमचे सर्व मित्र पक्ष एकत्रितरित्या मोठा मोर्चा या ठिकाणी आम्ही आयोजित करतोय आणि निषेध नोंदवतोय आणि वेळ प्रसंगी या गावामध्ये जे काय करायला लागेल विकास आराखड्यामध्ये बदल करण्याच्या संदर्भात ते करण्याची आमची तयारी आहे। पलूसच्या विकासाला आमचा विरोध नाही, परंतु काही लोकांना टार्गेट करून गोरगरिबांच्या जागेवर आरक्षण टाकून मोठमोठ्या माणसांच्या जमिनी बाजूला करणं हा जो प्रकार झालेला हा अत्यंत निंदनीय आहे। त्याचा आम्ही निषेध करतोय आणि पुढची रणनीती ठरवण्याच्या संदर्भात आमची बैठक या ठिकाणी घेतोय आणि आमचं मोर्चाचं नियोजन थोड्या दिवसात या ठिकाणी होईल।